नाम सुन के फ्लावर लगा क्या? फायर है मैं फायर। हाँ ब्रो बोल। गुड मॉर्निंग। काय यार ब्रो तू पण सकाळी सकाळी काय? काय माझं काय? तुझं काय चाललंय ते बघ. हल्ली फोन मध्ये एवढा बिझी असतोस, घरातल्या माणसांशी बोलायला वेळ नाहीये तुला, म्हणून म्हणलं फोनच करावा तुला. अरे ब्रो हे बघ असं काही नाहीये, मला वेळ जात नव्हता रे, मी टाइमपास करत होतो रील्स बघत बघत. तन्मय, रील्स बघण्यापेक्षा इतर खूप कामं आहेत करण्यासारखी. हं? मला सांग, तू ते ट्रेकला जायचास, बाईक राईडला जायचास, कधी गेला होतास लास्ट टाइम? आणि तन्मय, हे रील्स बिल्स बघण्यापेक्षा ना जरा पुस्तकं वाचत जा. वाचनाने माणूस डेव्हलप होतो. हे बघ ब्रो, आय नो. आधी तू त्याला एवढं सांगतोयस, तू कधी पुस्तकं वाचतोस रे? काका आता नाही वाचता तो, पण तुला सांगतो तो आधी एवढी पुस्तकं वाचायचा ना. त्याचा फेवरेट जॉनरा सस्पेन्स थ्रिलर, राईट? येस. जे. कुलकर्णी, रत्नाकर मतकरी, सिडनी शेल्डन, कॅनन डॉयल, जेफ्री चावसर यांची बऱ्यापैकी पुस्तकं वाचली आहेत मी. आणि शिवाय पु ल देशपांडे, शिवाजी सावंत हे सुद्धा मी आवडीने वाचायचो. हा काका. गुड गुड. माझं ठाम मत आहे, पुस्तकच माणसं घडवतात. खरंय. बरं, तिकडे लंडनला होतो ना, तिकडे सुद्धा मी माझी आवड जोपासली होती. म्हणजे बाबांना सांगायचो इथून पुस्तकं पाठवायला. काय सांगतोस? हो, तुला सांगतो काका, लास्ट इयरला असताना मी के मोहन यांचं समाधीच्या सावलीत नावाचं पुस्तक वाचत होतो. वाचायला सुरुवात केली होती, संभाव पूर्ण नव्हतं केलं मी ते. समाधीच्या सावलीत लेखक कोण म्हणालास? के मोहन. अच्छा, काय मस्त पुस्तक आहे. ते पण बरं चला, पुस्तकांबद्दल काय गप्पा मारतोय आपण, ऑफिसला जायला उशीर होईल. चला निघूया. ऑफिसला चाललंय? हो. येस, आम्ही तिघे एकत्र जातोय. ते दोघे मला साईटवर ड्रॉप करतील आणि पुढे ऑफिसला जातील. तुम्हाला सोडायचं का कुठे? नाही नाही, मी जाईन. ओके. तुम्ही निघा. चल काका. मी तुमच्याकडेच येत होते. मी बाहेर जाते, दोघींना बसमध्ये मी बसवते. नाही ठीक आहे आत्या, मी घेऊन जाईन. अगं काहीच हरकत नाही, मी सोडते त्यांना. बरं चालेल. ईशा, रीमा, आत्याची सोडतीला बसपर्यंत. चला. रीमा, बाळाशी गप्प गप्प नको ना राहू. हे बघ, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे ते केदार आजोबा तुला बऱ्याच गोष्टी सांगतात ना, पण मला ते सगळं खोटं आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा, खूप खूप प्रेम आहे, सगळ्यात जास्त. कारण मी तुझी आई आहे. रीमा चल, आत्या आजी तुझी वाट बघते. ईशा, रीमाची काळजी घ्या. हो आई, तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. आधी मीटिंग झाल्यावर लंचला भेटू. हो भेटूया. गुड मॉर्निंग. ॲडव्होकेट्स बरोबर मीटिंग्स आहेत, राईट? हो सर. आणि ब्रोकर्सना बोलवलंय का? हो सर, लँड ब्रोकर्सना बोलवलंय. आपली लीगल टीम सुद्धा असेल मीटिंगला, आणि ती मीटिंग झाल्यावर दुपारी आपली इंटरनल मीटिंग लाईन अप केली आहे. ओके, गुड. थँक्यू. आधी काय रे? समाधीच्या सावलीत. अरे आधी, हे तेच पुस्तक आहे ना त्याच्याबद्दल आता घरातनं निघताना तू बोलत होतास? येस. अरे व्हॉट अ कोइन्सिडन्स.
सर खूप वेगळं पुस्तक आहे. वेगळीच लव्ह स्टोरी आहे. एका वैराग्य घेतलेल्या माणसाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट. जिला माहिती आहे की हा तिला कधीच स्वीकारणार नाहीये, तरी ती त्याच्या पाठीशी चालत राहते, सावलीसारखी. त्याचं नाव अवधूत आणि तिचं नाव माधवी. येस, माधवी. मिस मेघना, तुम्हाला वाचनाची आवड आहे का? हो सर, रोज ॲटलिस्ट 2 पानं वाचल्याशिवाय तरी मला झोप लागत नाही. म्हणजे आई बाबांनीच लावली आहे तशी सवय. अरे वा, चांगली सवय आहे. तुम्हाला माहितीये का, आमच्या आधीला सुद्धा वाचनाची खूप आवड आहे. हो सर, ते आलं माझ्या लक्षात. आय गेस सरांनी हे पुस्तक सुद्धा वाचलंय. हा, म्हणजे कॉलेजला असताना हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली होती, बट समहाऊ मी कंप्लीट नाही केलं तेव्हा. ओ सर, मग तुम्ही वाचा ना हे पुस्तक. नाही, इट्स ओके. अहो सर, घ्या तुम्ही, वाचा हे पुस्तक. तुमचं झालं की द्या मला. इट्स ओके, मी वाचेन नंतर. नाही सर, सर तुम्ही हे पुस्तक वाचा. सर, मी एका पुस्तकात वाचलंय. पुस्तक जेवण आणि नातं अर्ध्यात सोडू नये. अरे वा. सर खरंच घ्या हे पुस्तक. तुमचं झालं की द्या मला परत. ओके, थँक्यू. पुस्तक, जेवण आणि नातं. गुड. रिक्षा. रिक्षा रिक्षा, त्या रिक्षाच्या मागे जायचं. चला. आतापर्यंत केदार काकांनी टाकलेला प्रत्येक डाव आपण उधळून लावलाय, पण तरी अजूनही रीमा माझ्याकडे अविश्वासानेच बघते. माझ्या लेकीच्या डोळ्यात असा अविश्वास बघितला ना, त्रास होतोय मला. हो, पण आपल्याला तिला वेळ द्यावाच लागेल ना. मावशी, कसा वेळ द्यायचा सांगा ना, कसा वेळ द्यायचा? आणि ह्या सगळ्यात जर ती मनाने आणखीन माझ्यापासून दूर गेली तर काय करणार आहे मी? आधी तो आईस्क्रीमला तिच्या मनात काय नको नको ते भरत होता, आता केदार काका. मग गोंधळ होतोय ना. केदारला काही बोलायला गेलं तर केतकीला वाईट वाटतं. काय करायचं? सगळीच कोंडी होते. मित्र, मला असं वाटतं की रीमाच्या मनात केदार नेमकं काय भरवतोय हे आपल्याला कळायला. जोपर्यंत ते आपल्याला कळत नाही तोपर्यंत रीमाच्या मनात तुझ्याविषयी जो राग आहे, अविश्वास आहे, तो दूर करू शकत नाही. मग काय सांगत असतील ते रीमाला? रीमा माझ्याशी नीट बोलली तर मला काहीतरी कळेल ना. ती आधी असं कधीच वागली नाही. ती माझ्याशी धड बोलत सुद्धा नाही, माहितीये. हे सगळं केदारच घडवत असणार. त्याला चांगला ओळखतो. दिसायला साधा आहे पण आतून खूप कपटी आहे. त्यांच्या बाबतीत काहीतरी करावंच लागेल आपल्याला. अडचण अशी आहे की तो ऑफिसलाही जायला लागलाय. जसं केदारमुळे घरात प्रॉब्लेम्स होत आहेत तसं ऑफिसमध्येही होत असणार. मला असं वाटतं की केदार ऑफिसमध्ये खूप मोठं षडयंत्र रचतोय. काय करायचं? ऑफिसमध्ये जाऊ नका असंही नाही ना सांगू शकत आपण त्यांना. नाही, तसं नाहीच करता येणार. आपल्याला कळणार कसं तो ऑफिसमध्ये नेमकं काय करतो? बाबा, तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. मी काय करणार? तुम्हाला ऑफिसला जावं लागेल.
ऐक नेत्रा, आता मी ब्रेझवेला होतो, मला त्रास झाला खूप. ते कामाचं टेन्शन प्रेशर नाही झेपत आता. नाही, मी समजू शकते. तुम्ही फार धावपळ नका करू, म्हणजे तुमच्या सोयीने जा. पण किमान ये जा करा ऑफिसमध्ये, म्हणजे आपल्याला कळेल केदार काका नक्की काय करतायत. नाहीतर काहीतरी खूप मोठा घोळ आला आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही. अगदीच पटतंय मला नेत्राचं. तुम्हीच काहीतरी करू शकाल. म्हणजे अद्वैत, तेजस, तन्मय यांच्यापैकी कोणाला नाही सांगू शकत आपण. हो बाबा, प्लीज. घराकडे आम्ही लक्ष देऊ. प्लीज तुम्ही ऑफिसमध्ये ये जा करा. केदार काकांवर नजर ठेवा. नाहीतर काय होईल काहीच सांगता येत नाही. नक्की अधोक्षजच होता तो. हो, तोच होता. बस 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 बस. दादा इथे थांबा. सर, मे आय कम इन? कम इन. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब करते, पण केदार सरांना अर्जंटली या चेक आणि डॉक्युमेंटवर तुमची साईन हवी आहे. ते वेंडरला पेमेंट करायचं आहे ना. सर, डोंट माइंड एक विचारू का? ते पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं? नाही, ॲक्च्युली मी विचार करतोय की पहिल्यापासून वाचू की जिथपर्यंत वाचलंय तिथून पुढे वाचू. सर, मला असं वाटतं सुरुवातीपासूनच वाचा तुम्ही. आणि असं म्हणतात, एखादं पुस्तक जेव्हा आपण नव्याने पुन्हा वाचायला घेतो ना, तेव्हा काही न कळलेल्या गोष्टी आपल्याला नव्याने कळतात. आय सेकंड दॅट. सर, तुम्ही म्हणालात अर्धवट वाचलंय. नक्की कुठपर्यंत वाचलंय सर? माधवी अवधूतला अन्न मिळावं म्हणून त्या नावाड्याकडे अन्न मागायला जाते, पण तो नावाड्या त्या बदल्यात तिच्याकडून तिचा मौल्यवान दागिना काढून घेतो तिथपर्यंत. अरे वा, बऱ्यापैकी पुस्तक वाचलंय सर तुम्ही, आणि तुम्हाला आठवतंय सुद्धा. हो सर बघा ना, ती माधवी अवधूतसाठी एवढं सगळं करते, पण त्या अवधूतला कळतच नाहीये. तिने दिलेलं अन्न तो सरळ सरळ नाकारून देतो. अवधूतला ना माधवीच्या प्रेमाची किंमतच नाही. पण अवधूत असा का वागतोय? म्हणजे त्याला कळत नाहीये का माधवीचं त्याच्यावर प्रेम आहे? सर, पुरुष ना प्रेमाच्या बाबतीत जरा मद्दडच असतात. त्यांना आपल्यावर ज्या स्त्रीचं प्रेम आहे ना, ती स्त्री कळतच नाही. त्यांना ती स्त्री कळते जिच्यावर त्यांचं प्रेम आहे. कोण म्हणतात? सर, ते पुस्तकात नावाड्याची म्हातारी आंधळी आई आहे ना, ती माधवीला समजवताना हे बोलते. बरं, पण मला त्या अवधूतचे जे स्पिरिच्युअल गुरु आहेत नित्यानंद, ते सुद्धा खूप आवडतात. किती मस्त समजावतात ना ते. ते म्हणतात त्याला की वैराग्य एकदा मनात भिनलं की ते शरीरात आपोआप येतं. ते छान समजावतात ना ते. आणि सर, ती माधवीची मैत्रीण आहे, तिचं ते वाक्य, जे सोपं असतं ते प्रेम नसतं, जे सोपं नसतं ते प्रेम असतं. सर, खरंच
काही काही वाक्य मनात घर करून जातात ना आणि आयुष्यभर लक्षात राहतात. सर. तुमच्या पण लक्षात राहतात. हो. चला, म्हणजे सेम माझ्यासारखी आवड असणारा, माझ्यासारखा विचार करणारा माणूस फायनली मला भेटला. असे समविचारी आजूबाजूला असतील ना तर छान वाटतं सर. मेघना, चेक्सवर साईन झाल्या की मी तुम्हाला बोलवतो. येस, थँक्यू. काय राव, अर्धा तास झाला वाट बघतोय तुमची. पैसे तयार आहेत? सगळं तयार आहे. चांगली गाडी विकतो तुम्हाला. पर काय विकताय गाडी? खरं तर विकायची नव्हती, पण विकावी लागते. खूप कुल्फे विकल्या या गाडीवरनं मी. अधोक्षज कुल्फी विकायचं? काय राव, आईस्क्रीमची गाडी विकताय म्हणून वाईट वाटतंय का? एवढं नका मला लावून घेऊ, मी देतो की चांगले पैसे याचे. पैसे घ्या. कुल्फी घ्या, कुल्फी. गारे गारे कुल्फी. ए दादा बघा, हाच माणूस आहे ना तो? नाही, हा नाही, तो वेगळाच होता. म्हणजे रीमाच्या शाळेबाहेर येणारा आईस्क्रीमवाला, जो रीमाच्या मनात नेत्राविषयी विष पेरत होता, तो अधोक्षज होता. म्हणजे शतग्रीव. आत्ताच्या आत्ता त्याला अडवायला हवं. हे सगळं थांबवायलाच हवं, नाहीतर पुढे जाऊन शतग्रीव. नाही. रीमा ईशा? रीमाचं टेन्शन नको घेऊस, नक्की काहीतरी मार्ग निघेल. बाबांनी ऐकायला हवं. केदार काकांवर लक्ष ठेवायचं असेल ना तर काही करून बाबांनी ऑफिसला जायला हवं. खरंय. आज मुलींची काय अर्धा वेळ शाळा आहे की काय? नाही. काय झालं? लवकर कशा काय आलात तुम्ही? मी घेऊन आले त्यांना. इंद्राणी, काय झालंय? तुम्ही दोघी कपडे बदलून या जा आणि डबा खालीच घेऊन या खायला. हा, जा पळा. आत्या, नक्की काय झालंय? तुम्ही त्यांना परत का घेऊन आलात? आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. म्हणजे काय झालंय? म्हणजे आपल्यावर खूप मोठं संकट चालून आलंय. आत्या, नक्की काय झालंय? मगाशी मी त्या दोघींना बसमध्ये बसवायला गेले आणि त्यानंतर मी माझ्यासाठी रिक्षा बघत होते. त्याच वेळी मला अधोक्षज दिसला. अधोक्षज? हो. आणि मग मी त्याचा पाठलाग करायला गेले, पण चांगली गाडी विकतो तुम्हाला. खूप कुल्फे विकल्या या गाडीवरनं मी. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? रीमाच्या मनात नको नको ते भरवणारा तो आईस्क्रीमवाला म्हणजे अधोक्षज आहे.
म्हणजे अधोक्षज शतग्रीव रीमापर्यंत पोहोचलाय.